नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित घटक चाचणी म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 ची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। प्रश्न पहिला अ आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द किंवा संख्या लिहा। ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे एकरूप असतात। एकरूप वर्तुळे असतात। दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार धन पूर्णांक किंवा धनसंख्या येते। रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। रेषीय जोडीतील कोन म्हणजे एका रेषेवर तयार झालेले कोन। आता ही आकृती बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा कोन आणि हा कोन हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहेत आणि यांची बेरीज नेहमी 180 अंश असते। ब प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करा। कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा। आता इथं कोन AWB हा आपल्याला कोन दिलेला आहे आणि इथं काही बिंदू आपल्याला दिलेले आहेत। तर अंतर्भागातील बिंदूंची नावे, म्हणजे या कोनाच्या अंतर्भागातील म्हणजे आतील भागातील बिंदूंची नावं आपल्याला लिहायची आहेत। तर काय आहेत ती बिंदूंची नावं बघा, R, N, X आणि C। मग बिंदू R, N, X आणि C ही अंतर्भागातील बिंदू आहेत। आता बाह्य भागातील बिंदूंची नावे, म्हणजे हा जो कोन आहे या कोनाच्या बाहेरचा भाग, त्या भागात असलेल्या बिंदूंची नावं आपल्याला बाह्य भागातील बिंदूंच्या नावामध्ये लिहायची आहेत। मग आता इथं बिंदू बघायचा आहे, कारण हे अक्षर जे असतं ते नेहमी बाहेरच असतं, परंतु बिंदू मात्र त्या बाजूंवरती असतो, म्हणून बिंदू आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे। आता इथं T बिंदू आहे, नंतर U आहे, बिंदू T, U। आता इथं हा Q, V आणि Y, Q, V आणि Y। आणि कोनांच्या भुजांवरील बिंदूंची नावे, आता भुजांवरील बिंदू बघा, हा A, नंतर W, C आणि B। बिंदू A, W, हा G आणि B। क प्रश्न आहे, पुढील जोड्यांपैकी सहमूळ जोडी संख्यांची जोडी ओळखा। आता सहमूळ संख्या म्हणजे काय, की ज्या दोन संख्यांचा आपण विभाजक काढले तर त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक एक ही संख्याच असते फक्त। म्हणजे ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक एक हा असतो, फक्त एक हाच असतो, त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। आता सहमूळ संख्यांची जोडी कशी आपण ओळखायची, तर या दोन्ही संयुक्त संख्या आहेत। जर दोन संयुक्त संख्या असतील तर त्या कधीच सहमूळ नसतात। आता इथं ह्या क्रमवार संख्या आहेत, क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात किंवा सहमूळ संख्यांची जोडी असते। आणि दुसरं एक लक्षात ठेवा की जर एक मूळ संख्या आणि एक संयुक्त संख्या असेल तर त्यासुद्धा सहमूळ संख्यांची जोडी असते। म्हणजे इथं जी आहे ती 4 आणि 5, पर्याय क्रमांक 2, म्हणजे इथं 4 आणि 5। पुढचा ड प्रश्न घेऊया, मसावी व लसावी काढा। संख्या दिल्यात आपल्याला 18 आणि 32। आता मसावीसाठी आपल्याला किंवा लसावीसाठी सुद्धा आपल्याला दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव पाडायचे आहेत। मग 18ला आधी आपण भाग देऊया, 18चे मूळ अवयव पाडूया। 18ला आपण 2ने भाग देतोय कारण एकक स्थानी इथं 8 आहे, 2 9 18। 9ला 3ने भाग जाईल, 3 त्रिक 9,
पुन्हा याला 3ने भाग जाईल, 3 1 3. आता 32. एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2ने भाग जाईल. बे 1 बे. 3मधनं 2 गेले, 1 उरला, 2 घेतले, 12 झाले. बेसक 12. बे 8 16. पुन्हा आपण 2ने भाग दिला. बेचोक 8. पुन्हा 2ने भाग देऊया. बे दुणे 4 आणि बे 1 बे. अशा पद्धतीने संख्येचे मूळ अवयव आपण पाडून घ्यायचे आहेत. मग 18 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3. हे जे इथं आपण भाग दिलेल्या संख्या आहेत हे मूळ अवयव आहेत. म्हणून 2 गुणिले 3 गुणिले 3 हे आपण गुणाकाराच्या रूपात लिहून घेऊया. आता 32. इथं 2 गुणिले 2 गुणिले 2 याप्रमाणे लिहायचं आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. मग आता मसावी बरोबर. मसावी काढताना कोणत्याही संख्येचा मसावी काढताना प्रथम मूळ अवयव त्या संख्येचे पाडून घ्या, नंतर गुणाकाराच्या रूपात लिहा आणि मग दोघांमध्ये ज्या सामायिक संख्या आहेत किंवा सामायिक मूळ अवयव आहेत त्यांना खूण करा. इथं 2 आहे, इथं खालीसुद्धा 2 आहे. मग आपण या दोघांच्या जोडीऐवजी 1 2 लिहायचं आहे. वरती इथं 3 आहे, इथं खाली 3 नाही आहे. इथं 2 आहे, इथं वरती 18च्या मूळ अवयवांमध्ये 2 नाही आहे, म्हणजे फक्त 2च आहे. सामायिक अवयव फक्त 2 आहे, म्हणून मसावी किती आलेला आहे 2. आता लसावीसाठी आपल्याला त्याच संख्यांचा लसावी काढायचा आहे, म्हणून पुन्हा मूळ अवयव पाडायची गरज नाही. आता लसावी आपल्याला काढण्यासाठी काय करायचं आहे तर मसावी जो आहे तो घ्यायचा, म्हणजे सामायिक जे अवयव आहेत ते घ्यायचे आणि उरलेले सगळे घ्यायचे आहेत. आता वरती काय उरलं आहे बघा, 3 गुणिले 3 गुणिले हे 4 वेळा 2 उरलेले आहेत, म्हणजे गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आपण लसावी काढताना काय केलं बघा, मसावी आपण प्रथम घेतला किंवा मूळ अवयव जे सामायिक आहेत, 2 संख्या असतील 3 संख्या असतील, त्याचा 2च संख्या दिलेल्या आहेत, तर ते सामायिक मूळ अवयव म्हणजे मसावी असतो आणि ते सामायिक मूळ अवयवसुद्धा आपण घ्यायचे आहेत पहिल्यांदा आणि नंतर उरलेले जे मूळ अवयव आहेत ते सगळे घ्यायचे आहेत. आता यांचा आपण गुणाकार करूया. बे दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16 16 त्रिक 48. आता 48 गुणिले 3 48 गुणिले 3 गुणाकार करा. 3 8 24 ह्याचा 2 आले, 4 त्रिक 12 आणि 2 14, म्हणजे इथपर्यंत गुणाकार आलेला आहे 144 गुणिले 2. बेचोक 8 बेचोक 8 बे 1 बे, म्हणजे गुणाकार आलेला आहे या सगळ्या संख्यांचा 288, म्हणजे लसावी आहे 288, म्हणजे 18 आणि 32चा मसावी 2 आणि लसावी आलेला आहे 288. या पद्धतीने लसावी व मसावीचं कुठलंही उदाहरण तुम्हाला आलं तर त्याचे मूळ अवयव पाडून सामायिक दोन्ही संख्यांमध्ये जे सामायिक मूळ संख्या आहेत किंवा सामायिक अवयव आहे तो मसावी असतो आणि लसावी काढताना सामायिक मूळ अवयव घ्यायचे आहेत आणि उरलेले सगळे घेऊन त्यांचा गुणाकार जो येतो तो लसावी असतो. प्रश्न दुसरा अ, गुणाकार करा. इथं आपल्याला गुणाकार दिलेला आहे. प्रथम आपण संख्यांचा आधी गुणाकार करून घेऊया. 5 7 35 आणि मग चिन्हांचा नियम. जर दोन्ही संख्यांना समान चिन्ह असतील तर गुणाकार नेहमी धन येतो आणि जर दोन्ही संख्यांना भिन्न चिन्ह असतील म्हणजे एकाला धन आणि एकाला ऋण तर गुणाकार ऋण येतो. हे लक्षात ठेवा. हे 2 नियम तुम्ही लक्षात ठेवले तर भागाकाराचे सुद्धा तेच 2 नियम आहेत. तर नियम काय आहे की ज्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आहे त्या 2 संख्यांना समान चिन्ह असेल तर गुणाकार धन आणि भिन्न चिन्ह असेल तर गुणाकार ऋण. हे 2 नियम विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा गुणाकार
कधी चुकणार नाही, म्हणजे त्यांचं चिन्ह चुकलं की तो गुणाकार चुकतो. म्हणून हे चिन्हांचे नियम फार महत्त्वाचे आहेत. आता पुढचं गुणाकार करूया. 15 × 7, 15 7 105. आता इथं बघा भिन्न चिन्ह आहेत. 7ला ऋणचिन्ह आहे आणि 15ला धनचिन्ह आहे. भिन्न चिन्ह असतील तर भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण असतो, म्हणजे उत्तराला ऋणचिन्ह द्यायचं आहे. आता पुढचा ब प्रश्न आहे. 70° मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप लिहा. आता पहिल्यांदा कोटिकोन म्हणजे काय, की ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असते त्यांना परस्परांचे किंवा एकमेकांचे कोटिकोन म्हणतात. मग आता इथं दिलेल्या कोणाचं माप आहे 70°. आपल्याला काढायचं आहे कोटिकोनाचं माप. मग कोटिकोनाचे माप बरोबर दोन कोणांची बेरीज 90° असते, म्हणून 90मधनं दिलेल्या कोणाचं माप वजा करा. 90 वजा 70 म्हणजे 90° वजा 70°. 90मधनं 70 गेले 20°. म्हणजे कोटिकोनाचे माप बरोबर 20°. पुढचा क प्रश्न आहे भागाकाराचा. भागाकार करा. आता इथं आपल्याला आडवी मांडणी दिलेली आहे, आपण ती उभी मांडणी लिहून घेऊया. वजा 51/68. आता 51 आणि 68ला कोणत्या संख्येने भाग जातो, कोणत्या पाढ्यामध्ये त्या संख्या येतात हे आपल्याला शोधायचं आहे. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचे पाढे पाठ असणं खूप गरजेचं आहे, म्हणून पाढे पाठ करा. आता 51 आणि 68 हे 17च्या पाढ्यामध्ये येतात, म्हणजे वजा 51 भागिले 17 आणि 68 भागिले 17. तर 17ने आपण भाग दिला तर 17 त्रिक 51 आणि 17 चोक 68. हा भागाकार या ठिकाणी आलेला आहे. आता चिन्हांचा नियम. इथं पण गुणाकारासारखाच नियम आहे की जर समान चिन्ह असतील तर गुणाकार धन, भिन्न चिन्ह असतील, आता इथे भिन्न चिन्ह आहेत बघा. 51ला ऋणचिन्ह आहे आणि 68ला धनचिन्ह आहे, म्हणजे इथं भिन्न चिन्ह. भिन्न म्हणजे काय, वेगवेगळे. आता जर असे भिन्न चिन्ह असतील तर गुणाकारसुद्धा आणि भागाकारसुद्धा ऋण येतो. हे दोन नियम गुणाकार आणि भागाकाराचे सारखेच आहेत, ते दोन्ही नियम लक्षात ठेवा. आता पुढचा ड प्रश्न आहे. खाली काही कोनांची मापे दिली आहेत, त्यातून जोडी जुळवून कोटिकोनांची जोडी लिहा. आता कोटिकोन म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असते त्यांना एकमेकांचे कोटिकोन म्हणतात. आता इथं आपल्याला माप कोन डीचं माप 60 दिलेलं आहे, माप कोन ईचं माप 45° दिलं आहे, एफचं माप आपल्याला 50° दिलेलं आहे आणि बीचं माप 30° दिलेलं आहे. तर इथं आपल्याला जोडी तयार करायची आहे की ज्या दोन कोनांची बेरीज 90° येईल. आता बघा 60 आणि 45 105 होतात, म्हणजे ही 90 होत नाही. 60 आणि 50 110 होतात. 60 आणि 30 90 होतात, म्हणजे ही कोटिकोनांची जोडी आहे. मग माप कोन किंवा कोन डी व कोन बी ही कोटिकोनांची जोडी आहे, किंवा इथं पूर्ण वाक्यात लिहा, ही कोटिकोनांची जोडी आहे. आता दुसरे कुठले होतात का बघा. 50 आणि 45 95 होतात, 50 आणि 30 80 होतात, म्हणजे दुसरी जोडी इथं तयार होत नाही. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे. खालील मापाचा त्रिकोण काढा. त्रिकोण ABC मध्ये लेंथ AB बरोबर 5.5 सेमी, लेंथ BC बरोबर 4.2 सेमी आणि लेंथ AC बरोबर 3.5 सेमी. आता जेव्हा दिलेल्या मापांचा त्रिकोण आपल्याला काढायचा असतो तर कुठलीही त्रिकोणाची रचना करायची असेल तर प्रथम आधी कच्ची आकृती काढून घ्या. मग आता कच्ची आकृती मोजून काढायची नाही आहे, छोटीशी आकृती त्रिकोणाची काढायची आहे. आता त्रिकोणाची छोटी आकृती काढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्रिकोण रचनेची दिशा मिळते किंवा त्रिकोण रचना कशी करायची ते लक्षात येतं. आता हा ABC त्रिकोण आहे,
ए बी सी. आता ए बीचं माप दिलेलं आहे 5.5 सेमी, म्हणजे हे 5.5 सेमी आहे. बी सी 4.2 सेमी आणि ए सी 3.5 सेमी. ही कच्ची आकृती आहे. कच्ची आकृती. आणि मग आता ह्या कच्च्या आकृतीनुसार आपल्याला त्रिकोणाची रचना सहज करता येते. आता पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल, इथं सहज लक्षात येतं की आपल्याला बी सी बाजू घ्यावी लागणार आहे. बी सी बाजू किती दिलेली आहे, 4.2 सेमी. मग 4.2 सेमीचा रेषाखंड काढा. व्यवस्थित मोजून हा 4.2 सेमीचा आपण रेषाखंड काढला. आता इथं आपल्याला हा बी आणि हा सी हे 2 बिंदू आपल्याला मिळालेले आहेत. आता ए बीची लांबी आहे 5.5 सेमी. मग ए बीचं जे अंतर आहे ते कंपासमध्ये घ्या. 5.5 सेमी व्यवस्थित मोजून घ्या. 5.5 सेमी. आता हे 5.5 सेमी अंतर ए बीचं आहे. मग आपल्याकडे ए बी या रेषाखंडातला किंवा ह्या बाजूतला कुठला बिंदू आहे, बी आहे. म्हणून बीवर ठेवून इथं कंस काढा. नंतर ए सीचं माप आहे 3.5 सेमी. मग कंपासमध्ये 3.5 सेमी अंतर घ्या. आपल्याला ह्या ए सी बाजूमधला सी बिंदू आपल्याकडे आहे, कारण आपल्याला अजून ए बिंदू मिळालेला नाही. हा नेमका आता कुठं घ्यायचा ते आपल्या लक्षात येत नाही, किंवा तो आपल्याला नेमका बिंदू अजून मिळालेला नाही. पण सी बिंदू आपल्याकडे आहे. मग सीवर पोलारी टोक ठेवून या ठिकाणी 3.5 सेमीचा अंतरावरती कंस काढा. आता हे अंतर इथं आपल्याला हा बिंदू मिळालेला आहे. आता या कंसांचा जो छेदनबिंदू आहे तो बिंदू बी आणि सीला जोडायचा आहे. आता हा बिंदू आहे ए. हा आपल्याला ए बी सी हा दिलेल्या मापाचा त्रिकोण तयार झाला आहे. मग आता इथं प्रत्येक बाजूचं माप लिहून घ्या. 4.2 सेमी. कारण माप जर तुम्ही लिहिलं नाही तर मार्क कमी मिळतात. 3.5 सेमी आणि 5.5 सेमी. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही घटक चाचणी 1ची सराव प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. कारण सराव प्रश्नपत्रिका जर आपण सोडवल्या तर आपल्याला गणिताची जी रिव्हिजन आहे ती अगदी व्यवस्थित होते. मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.